म्हणजे ह्या इंदोआजी संपूर्ण भारतात फिरलेले आहेत आणि हा मित्र हरियाणाचा आहे. हा मुंबईला याने 2012 पासून आहे. तर हा पण भरपूर फिरलेला आहे. तर नेमकं आम्हाला बघायचं यांचं कन्व्हर्सेशन कसं होतंय. बोलो इनसे. हाँ, कहाँ घूमे आंटी, कहाँ घूमे आप? म्हणजे कळावं मग म्हणजे कुठे कुठे फिरायचे क्या? फिरून आले मी. कुठे कुठे? चारी धाम केल्यात ना. चारे धाम, कोणचा धाम? कन्याकुमारीला गेले, द्वारकेला गेले, गंगासागर, गंगासागर. हा पशुपर्तीला गेले आणि एक अभी ये पत्थर मत फेंको 2 मिनट. अच्छा खत्म हो पहले जाएंगे। ये हा झूठी है कि पूछो. झूठी है, हा झूठी है, सच में और झूठी है। अच्छा और और शेवटच्या टोकला गेले, आपल्या भारताच्या बाहेर जाऊन गेले, आपल्याला पैसे चलत नव्हते आपले. खाना खाया का पूछो. हा हाँ, ये बात झूठ बोल रहे हो ना? हा देखो सब जगह घूमी है ये। हा तर ही हाँ। आपले पैसे त्यांच्या बँकेत जमा केले, नाही. त्यांचे आपल्याला घेतले. काय घ्यायचे म्हणलं ना, हमारी शूटिंग चालू है ना, तो इसे पूछो शूटिंग पे जाना है ना, तो खाना खाया क्या पूछो. खाना खाया क्या? हा रोटी, रोटी। हाँ। सब्जी में क्या खाया? भाजी. भाजी कौन सी? सब्जी मतलब भाजी कौन सा भाजी? कसली भाजी? कसली भाजी? तुम्हाला भाजी नाही आठवत? घासाची भाजी, तांदूळची वही तो भाजी. पूछ रहा हूँ इतना ना। नहीं, बकरी खाती है ये तो. ए अरे म्हणजे ये ये बकरी ती नहीं खाती, भैंस खाती है। हा भैंस म्हणजे खाती है। माळकऱ्यांना बकरी कुछ भी खाते नहीं म्हणते. पता, हाँ? तुम त्याला भाजी म्हणतात काय? देखो ना, बकरी बकरी खाती- बोल रहे हैं, भैंस खाती है, बकरी नहीं खाती नहीं होती नहीं है। वो तो ठीक. हाँ? और बेसन खाते म्हणा. जो सिक्का रहता है हमारा, जैसे रुपीज रहता है, वो किस जगह पे जाके चेंज हुआ ये उनसे पूछो. हाँ, वो बोल रहे थे। हाँ, कहाँ कहाँ गए थे आप? पशुपति किधर गए जो थे? रुपीज चेंज नहीं होता एक महिनाभर फिरायला गेलत कुठे? पशुपर्तीला, पशुपती. कन्याकुमारीला आणि वैष्णवी, अरे मला बद्री, मला केदारनाथ. काय म्हणायचंय, तुझं नाणं कुठं चेंज झालं जिथं पैसे रुपया घेतला नाही तिथं कसं हाँ, आपल्या भारताच्या बाहेर पुढे गेलती. हाँ। पशुपर्तीला जातात. जगह का नाम क्या है? त्या बँकेचं आणि गावाचं नाव नाही ना एवढं देण्यात राहिले, एवढं नाही ना देण्यात. शाळाच नाही शिकले म्हणल्यावर काय राहते मदत देण्यात. अच्छा, लोग कैसे हैं वहाँ पे? जोडीदार होता मालकाचा, मालकाला आणि त्याला बंदों की शक्ल कैसी है, शक्ल? म्हणजे सूरत कैसी है, सूरत? सुरत वय हाँ। लक्झरी केली इथून, लक्झरी. सूरत मतलब उनका फेस कैसा है, ऐसा. हा सुरतला बी गेलतो. सूरत गुजरातला नाही म्हणलं मी. मग अरे उनका फेस मतलब म्हणजे चेहरा चेहरा कसा आहे? चेहरा कैसा था त्या उनका? लोकांचं- दिखते- तिकडे लोकांचं वय हाँ. चपट आहे. चपटा हाँ। मतलब कैसे कैसे? हे काही नाक चपतय, त्याला नाकाचा पत्त्याचा नाही. डोळे याची तर उधर उधर करके दाखव. त्याला दाखव, त्याला उधर दाखव. दाखव, उधर दाखव. त्याला दाखव, तिकडे दाखव. तांबला तांबला. ते काय तिकडे बघून दाखव. कैसा कैसा कैसा? हे काय अशी तर चपटे नाक आहे तर, आणि सारे सारखे इथं. और धूप में गडी कैसे हो जाते हैं? हा टोपी घालायची आणि पॅन्ट शर्ट सगळ्यांसारखंच घालायचं. मतलब गडीबाई सारखंच आहे, ओळखूच येतात फक्त जिप्रेन ओळख एक तर नेपाळ क्रॉस केला असं हाँ. आपल्या भाषेत नेपाल. नेपाल हाँ, में, हाँ, हाँ, हाँ. मुझे- नेपाल में गए थे वो, हा ठीक है। और नेपाल में लोग कैसे हैं वो बता रही है आंटी। हाँ, खाने खाने में पूछो. अच्छा, वहाँ पे खाने में क्या था? आमच्या हाताने बनवून खाल्लं आम्ही. वहाँ पे क्या था अलग से? अलग से क्या खाया वहाँ पे? रोटी बनवायची आणि खायची. अरे उनका खाना क्या है? म्हणजे वो कुछ तो खाते होंगे बाकी लोग. हा बाकीच्यांना बी आपण घालायचं, आम्ही बनवून घातलं उधर साहेब. के लोग क्या खाते? रोज पण चपात्या करायच्या, अरे वरण भात. तू तेरी बात बोल रही हो, उधर की बोलो ना. जाऊन दे बाबा. तू बोल. वहाँ सीताफल के- का वाल, सीताफल का. हाँ, सीताफल। सीताफल ले किसके क्या बोलते हैं, लाने के लिए क्या बोलते हैं? खरीदना है. नहीं, सीताफल लेके आने के लिए वो क्या बोलूँ मैं किसको? इनको बोलो कि हमारे गाँव आके बेचो. हाँ, सीताफल हमारे गांव में आके बेचो। सीताफळ न्यायचे वय हाँ, लय इथं आमच्या जवळ तुम न्या आके बेचो, तुम आके बेचो. तुम आके मेरे गांव में बेचो। गावाला. हाँ रामफळ आणि सीताफळ. हाँ वो बेचो, पैसा रुपीज मिलेगा 400-500 रुपए तुझे. हाँ, भया 1 किलो का. हाँ, तिकडे माझ्या गावाला ना। हाँ. न्यायचे काय, एक कॅरेट भरून देईन. हाँ दे। नहीं 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 इनको नहीं, पूछ, तुम चलो साथ तुम में। चलो. आम्ही मग शिकलेले तर तिकडे गावाला मध्ये नव्हते भेटत आम्हाला. अरे तुला घेऊन चल म्हणतोय, तू विकायला चल तिकडे. आता पांडुरंगा रामकृष्ण हरी ते सीताफळ एकूच तर माघारी येईन का? मी इथून देईन पाठीवरून. वो तो मैं भी भरवा सकता हूँ ना, क्यों? इतक्याला मी नसते हे काय येत. अरे हाँ. वो पकते वहाँ 15 दिन पकने में जाते, जैसे आपले डोळे निकले ना, हा पिकायला 15 दिवस लागतात. हा वो पकने में 15 दिन जाएंगे, तब तक ये
वहाँ पहुंच सकती है। हाँ पैदल जाने का काटी लेके ही नहीं नहीं, हाँ। टेम्पो भर के जाएंगे। टेम्पो करके चलेंगे। इतना में तो वो आ नहीं सकते वापस। तो हाँ टेम्पो भर के जाएंगे और वापस लाते समय इतना पैसा लेके हा आएंगे हा क्या? आपले मंगाचे त्यांची ती आहेत ना उत्सव डोळा पडे की ती पाठवून दिले जमते ती बी आहेत तू टेम्पो भर के लेके तिथं आ, गायकवाडाची इथं उसका कहना पूछ। टेम्पो भरून मी ना तू बोल, मुझे समझ में नहीं आ रहा है, तू बोल, मैं तो कुछ बोल नहीं पा रहा हूँ। टेम्पो भर के ना लेके चलो, मैं भी साथ में चलता हूँ, बर बर बेचेंगे साथ में। बेचेंगे। ये सीताफल सीताफल सीताफल, ये 400 रुपए किलो, 400 किलो। मी पोहोच करणार आणि तुम्ही ऐकायचे नहीं नहीं, हाँ। ये बोल सकते हो वहाँ पे। और इससे ये क्या बोल रही है, हाँ। इसके देखने के लिए लोग ज्यादा आएंगे। अरे सीताफळ आहे ना तर मी म्हणणार घ्या सीताफळ येत और वहां पे ऐसे नहीं बोले सीताफल घ्या घ्या घ्या, कोई नहीं सुनेगा, बोले क्या घ्या घ्या बोल रही है, बोले सीताफल है सीताफल लो, ऐसा बोलना पड़ता है। असं बोलायचं होय हाँ। बरं आहे बरं आहे तू जेवायला बोलो, वो खाने के लिए कब बुलाएंगे बोल। मुझे खाने के लिए कब बुलाओगे घर पे? मला जेवायचे कधी नाही. बिना चला जेवाय कधी हिंदी कवा भी? हिंदी में बोलो। थोड्या टायमाने या नाही तर आता चला जेवाया क्या क्या बनाया है? रोटी बनवीन रोटी तो मैं रोज खाता हूँ, मग भात सब्जी। भात भी रोज खाता हूँ, सब रोटी खाता, रोटी सूखा थोड़ी खाएगा, भात ही मग खाता काय हूँ। काय खाणार मग लाडू वरण भात वरण भात क्या होता है? राईस। अच्छा राइस, राइस भी रोज खाता हूँ। मग तुम्ही खाता तरी काय आमची तर आहे ती खा भाजी खा कुछ अच्छा बनाओगे ना, कुछ ऐसा आ बनाओ, आ नाही नाही स्पेशल खाना लेके आवी। हाँ आम्ही देवाला गेल्याच्या मध्ये जास्त लाडू खायचे कणकीची गोळ गोळ बनवायचे आणि कडणी गावऱ्या लावून भाजायचे आणि मग खायचे ते लड्डू पत्थर के। त्यांना भाकरी जमत नव्हते पत्थर में यानी क्या? ये वो पत्थर के लाडू बना के खिलाएगी बोलते बुढ़ी। हा पत्थर मतलब क्या है? अरे गावऱ्या लावायच्या अरे कडणी मला समजते रे, मुझे दोनों भी आता है। हा हा ये पत्तर. तेरा नहीं समझ रहा है और तू उसका आणि मग नहीं समझ तिकडे रहा तिकडे भागाला तशीच म्हणतात काय म्हणत होते कोणा ठोवा त्याला पण त्याची भाजायची आणि मग खायची गव्हाची एवढाली गोळ भाजून है। वैसे फेंकने वाली हा आणि ती राख पुसायसाठी असं पोत धरायची आणि पोत्यात भरायची आणि असं गुळसून काढायची मग राख निघायची बाजूला रोटी खायची जो सेंकते हैं ना कढ़ाई में नहीं, चूल्हा नाही बाबा हा हा अलग कडणी है। हा चला ना तंदूर बोलते हैं उसको। तंदूर। हा हा दूर उसके बारे में बोल रही हो, समझ नहीं रहे। गवऱ्या भाज के ती म्हणते गवऱ्या असं साईडने लावून गवऱ्यासारखं थापायचं, चिकटून टाकायचं, चिकटून काढल्यानंतर बाहेर काढायचं। हे मराठीत असं बोलते, हिंदीत पूछा था इसको। अच्छा वो तंदूर तंदूर में बनाते हैं क्या वो लोग? हाँ। कहाँ पे? आपके घर पे? हा अच्छा तुम इनका घर तंदूर में है क्या? इनको पूछ, आपको आपके घर में कौन कौन सदस्य है, हिंदी में पूछ। अच्छा आपके घर पे कौन कौन है? आम्ही येत ना चौघ नहीं चौवन। पूरा फैमिली बोलो। पूरा फैमिली कितने लोग हैं? आता मालकाचे मित्र होते आम्ही सिर्फ दोघच तुम्हारे फैमिली में पूछो। हा तुम्हारे घर पे कितने हैं? तेरे बेटे कितने हैं? बहू कितने हैं? पोते नाती कितने हैं? 3 पिढीपर्यंत एकटाच आहे मालक एकटाच आहे मुलगा एकटाच आहे नातू एकच आहे आणि मग आता ना मला 3 मुली इथं मग नाताला बी लेकाला 3 आहेत नातू आताशी पहिलीला जातोय पहले हो जाते हैं। हा अच्छा बेटा क्या करता है? शेती खेती। हा अच्छा और पढ़ते किसमें है बच्चे? बच्चे पढ़ते हैं क्या? हा क्या पढ़ते हैं? बारकाले बच्चे आता गेले शाळेत क्या पढ़ते क्या है? नाही नाही नहीं पढ़ते, नहीं पढ़ते नहीं वो हैं? झूठी बोलते हैं। हाँ। उनको बहुत झूठ बोल रहे हैं। झूठ बोल रहे हो? झूठ बोल रहे हो? शेती करतात सच कब सगळे बोलोगे? झूठ अभी तक तो झूठ बोल रहे हो, सच कब बोलेंगे? सगळे शेती करतात इनका कहना है झूठ कब तक बोलोगे, सच बोलो। मला नाही कळत मित्रांनो खेचत नाहीये, आमची इंता लय माहित असते, मी अख्खा भारत फिरले पण आता इथं अंगठे बाजार आहे इंताई शाळेत गेलीच नाही काळी रेख बघाय गेलीच नाही तर इंताई दुसरं काय करणार एवढं फिरून आले पण फिरून आलेली का मात्र एवढी पण मी आलं महादेव महाराजांनी लावलं मला आले किती गरज हाँ। आहे, शिकण्याची किती गरज आहे, पढाई हिंदी- कितना जरूरी अभी- फक्त काय गेला ना जेव्हा काय ते कळत नसतं म्हणले ना पैसे काय तोंडाकडे बघायचे ती केवढ्याला ते काय ते त्यांनी 100 रुपयाला असले त्यांनी म्हणायचं सो पण आम्हाला सोच कळा ना 100 म्हणल्यावर आपके यहाँ मुझे काम मिलेगा। अच्छा मेरे को आपके घर पे काम मिलेगा क्या? खेत में खेती के? नहीं, हाँ। हिंदी में बोल। मुझे आपके खेत में काम मिलेगा क्या? शेतीत क्या काम मिलेगा? मिलेगा? खुरापणी चालू आहे दार धरायचं खुरपायचं ये कितना पैसा देंगे? पैसा कितना देंगे? पैसे 500 रुपये रोज दिवसभर कामाला राहिले तर कम है। हा दार धरायचं लाईट आल्या संध्याकाळचं बी क्या बोला? उनको पूछ। क्या बोला? दार धरायचं खुरापणी करायचं दिवसभर खत टाकायचं
मुझे समझ में नहीं आया क्या था पाक वो का। पानी देना पड़ता है ना वो प्याज को भी। हाँ वो दिन में काम करेंगे दिन भर और रात को भी वो मतलब सोएगा नहीं तू। पूछ उनको सोओगा कब? सोऊंगा कब? सोंग झोपायचं का ह्याला? हाँ, पूछ ना उनको क्या है। सोऊंगा कब मैं? झोपायच्या कधी? आपलं गडीभर लाईट गेले आहो भरणं झाल्याच्या मुर. अच्छा, हा ऐसा ही गर्दन काट दो मेरी 500 रुपए में। आपण जान से लाईट मार दो नसल्यावर शादी के काय बच्चे की। काय मेरी बाबा शादी हो जाएगी इधर, कुछ शादी हो हाँ। जाएगी, इतना कम करूंगा। मेरा मेरा मतलब शादी विधि हो जाएगा क्या इधर लड़कियों से? इधर लड़की मिल जाएगी मेरे को शादी के लिए? अरे अरे ये कुछ पूछ रहा है। मेरा शादी हो जाएगा क्या इधर? मेरे को शादी करवाना है, लड़की ढूंढने आया हूँ मैं यहाँ पे। 6 दिवस शादी 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 म्हणजे लगन 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 करायचे मला. कवा? तू ढूंढ ना। तुम ढूंढ के दो. हा अरे बाबडे आम्ही बघितलेले तुम्हाला पटणार आहे. स्वतःच्या हिमतीवर राहतं बाबड्या. म्हाताऱ्या माणसाने बघितलेलं कोणाला चालणार आहे रे? उसका कहना है कि तू खुद से एक लड़की पटा ले, ये शादी में अब्दुल्ला दीवाना जैसे रहता है ना, खाना खाने के लिए आ जाएगी। अच्छा अच्छा, तो दोस्तों मैं आप लोगों को एक मैसेज देना चाहता हूँ इसमें कि जैसे कि अपने हिंदुस्तान में ही रहता है, हमें हिंदुस्तान की जो भाषा है हिंदी भाषा है, और ये हिंदी भाषा में ना जैसे कई कई स्टेट रहते हैं, जैसे महाराष्ट्र लगा लो, या महाराष्ट्र फिर में तो चलो मान सुनो लो ना। अभी के बच्चे हैं वो पढ़ सकते हैं, उनको समझ में मैं- आएगा. हाँ पण मैं प्रॉब्लेम असा आहे की समजा आता तमिळ लोक आपल्याला भेटले, हा. तेलुगू भेटले, तर आपल्याला त्यांची भाषा बोलायला येत नाही. मराठी तरी मिळती जुळती, हिंदीला कुठेतरी आहे लिहिण्यासाठी सेम. हिंदी ही महाराष्ट्रीयन लोक जसं मराठी लिहितात बोलतात त्याला मिळती जुळती आहे, उर्दू भाषा ही समजते. हाँ, पण तमिळ कशी समजन, कन्नड कशी समजन, मेरा मल्याळम कशी कहना समजन? यही है कि हमें हिंदी है ना, देखो हमारा हिंदुस्तान मतलब हम सबका है, चाहे कितने भी स्टेट है, हम लोग स्टेट पे कब्जा करके बैठे हैं कि हम लोग मराठी है, हम महाराष्ट्र है, या हम लोग हरियाणवी है, या फिर तमिल वाले हैं। उनको क्या है ना, हिंदी सीखने का ही नहीं है, लेकिन हिंदी सीखने के लिए कम से कम हमारे हिंदुस्तान में रह के हमें हिंदी नहीं आएगी, बाहर लोगों को बोलेंगे मुझे मराठी आती, मराठी को नहीं जानते, ज्यादा क्या जानते हैं, हिंदुस्तान के नाम से जानते हैं ना। तो मैं ये चाहता हूँ कि हिंदुस्तान को हिंदी जरूर चाहिए। मैं ये कहना चाहता हूँ कि नेशनल लैंग्वेज हिंदी है. हाँ, हिंदी नहीं है, हर स्टेट में अपनी लैंग्वेज तो आनी ही आनी चाहिए, ही वो चाहिए। स्कूल में होनी चाहिए, बिल्कुल बिल्कुल और राइट। उसके साथ हिंदी भी होनी चाहिए. लेकिन अभी सबको आती है, ये पुराने जमाने के, इनको चाहे अंगूठे पुराने मतलब हो, वो स्कूल नहीं था, शाळेत नाही गेले. नाही नाही अजिबात नाही. शाळेचा ना आपला अजिबात प्रसंगच नाही आला. काय करावा? और उसका जीता जागता ये उदाहरण ये बेचारी बुड्ढी सा- है, ठीक है, तो ये अभी सब जगह घूम के आ गई, लेकिन घंटा इसको कुछ पता नहीं, वहाँ की नाही भाषा नाही समझ अजिबात नहीं नाही. आई, इनसे साळ कोई मागून भी लूट ले या इनसे कोई बात करे वहां पे 10 रुपए की चीज 50 में दे, कितने नुकसान है ना उस समज चीज में के। नाही. मतलब त्याचं म्हणणं आहे 10-20 रुपये इकडे तिकडे केले तरी तो तसं टाळेल. तसं परमेश्वराने बुद्ध दिली. लाखापर्यंत म्हणलं तरी हिजूब घ्या पण ती दमानी जरा एवढ्या गाय गाय नाही. अशी गंमत हा. बघायची असेल हा तर आता घनश्याम येणार आहे. लय फोन केले मला त्यांनी मागायला, जर ना मी लॉग बनवेन ते तुम्हाला नंतर घनश्याम सोबत एक गंमत दाखवतो. घनश्यामची याच्यापेक्षा भी घनश्याम तो शाळा शिकला, हिंताईचं समजू शकतो मी. हाँ, हाँ, उनका समझ में आता है कि ये अंगूठा अंगूठा मतलब छाप है। उन्होंने बहुत लेकिन काम किया नाले लेकिन में. बहुत अच्छी है, हाँ. मुझे बहुत अच्छा लगा, मैं यहाँ पे 3-4 दिन तो हो गए आता रहने। खरं आहे काय तीन चार दिन नाही हो गए। शाळा शिकल्यावर पैशा पाण्याला कळत नाही. बहुत- कुणी बी वो तो- असं लुटीन. हाँ, पण मला नाही महादेव महाराज कुणाला माझ्या समोर लुटायसारखं बोलवलं. चल फुट. हा, चल फुट. हा अजिबात नाही तेवढ्या पुरती दिली वो बुद्धी. तो पाइप हाँ, लेके आ रहा है, सही। पाइप मारने तो के लिए। पूरा- हा तेवढ्या पुरती बुद्धी पोटापुरती. बरं ऐका ना, लय नाही. यांना शूटिंगला जायला उशीर होईल आणि आपल्याला बी गडबड होईल, आता आपण जाऊ. चलते हैं, हाँ ठीक है, हम गायत्री लोग नवीन लॉग मध्ये आपण क्योंकि भेटूया हम लोग पुन्हा. अभी नए प्रोजेक्ट के लिए काम कर रहे हैं, 4 दिन से फुल बिजी है, मैं और नितिन भाई, हम लोग बहुत हम हिंदी के स्टोरी लिख रहे हैं, बाकी हाँ. हमारा मराठी शूट काम चल रहा है. मराठी शूट चल रहा है, लेकिन अभी नया जल्द आपको हिंदी देखने के लिए मिलेगा। 1-2 दिन में हम लोग शूट स्टार्ट करने वाले हैं, शायद 1 हफ्ता लग जाए, 2 हफ्ता लग जाए, 3 हफ्ता लग जाए, लेकिन अभी हिंदी लेके आएंगे। और आपका जो अभी तक मराठी में आपका मनोरंजन कर रहे थे, अब हिंदी में करेंगे और पूरे इंडिया को ये करेंगे, ठीक है। तो आप बने रहना इसी ब्लॉग के साथ में, और जितना भी हो सकता है प्यार दीजिएगा नितिन भाई के जो ही चैनल असं को। म्हणल्या ती जमतात ती देतात फाईट. थैंक यू सो मच। कौन फाइट आज का हम मत लोग हर. ब्लॉग यहीं पे समाप्त बोलत करते आहेत ती हैं। बी असं. इनका कहना चलो, है, बाय। इनका कहना है इनके जो हस्बैंड है वो फाइट दे सकते, मतलब बोल सकते तुम्हारे साथ ऐसे. हा हिंदी ते में. दिया बोलत हाँ, होता. हाँ, फाइट मतलब ये नहीं अच्छा. विषम वाला नहीं. त्याच्यामुळे आम्ही फिरलो. हाँ, उनके चलो अभी चलो भेटूया नवीन लॉग मध्ये. चलो बाय बाय। जी अरे यांना